मुळा नदीपात्रात पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी संगमनेर तालुक्यातील जांबूद ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे केली होती। त्यात त्यांनी म्हणले होते की पठार भागातील नांदूर खंदरमाळ, जांबूद खुर्द, जांबूद बुद्रुक, साकूर, मांडवे, बिरेवाडी, शिंदोडी तसेच पारनेर तालुक्यातील पोखरी, देसवडे, मांडवे खुर्द, टेकडवाडी या गावातील ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। पावसाळ्यात नदीपात्रातील बंधारे वेळेवर बंद न केल्यामुळे पाणीसाठा कमी प्रमाणात होता, तो आता संपला आहे। बंधारे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे विभागाला 1 ऑगस्ट 2023ला कळविण्यात आले होते, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले। त्यामुळे नदीपात्रातील पाणी लवकर संपले। पाणी नसल्याने ग्रामस्थांच्या त्याचबरोबर जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अन्यथा 29 फेब्रुवारीपर्यंत आवर्तन न सोडल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत, असे त्यांनी निवेदनातून म्हणले होते। मात्र निवेदनाची दखल घेतली न गेल्यामुळे अखेर त्यांनी 1 मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे। विविध गावातील नागरिक उपोषणस्थळी उपस्थित राहून त्यांना पाठिंब्याचे पत्रही देत आहेत। यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी माननीय सुभाष दादा डोंगरे पाटील हे जांबूद या ठिकाणी आमरण अशा उपोषणासाठी बसलेले आहेत आणि प्रश्न त्यांचा असा आहे की आभळवाडी, केटीआर ते शिंदोडी मुळा नदी पात्र हे कोरडे ठाक पडलेलं आहे आणि या ठिकाणी पाणी येण्यासाठी यांनी आमरण असे उपोषण केले आहे। तर या उपोषणाला मी, मांडवे ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याचबरोबर आजूबाजूचे सर्व गावातील ग्रामस्थही डोंगरे दादांना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। मी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ डोंगरे पाटलांसाठी सदैव तत्पर आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहे। आम्ही जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी देत आहोत आणि शेवटी एकच सांगेल की आम्ही आमच्या हक्काचं पाणी हे शेवटी या ठिकाणी घेऊनच येऊ। आम्हाला जांबूद ह्या गावची बातमी अशी समजली का डोंगरे पाटलांनी, उपसरपंच डोंगरे साहेब उपोषणाला बसलेत। हे कशासाठी बसलेत हे सर्व लोकांना जाहीर करण्यासाठी आम्ही सर्वांना नमूद करतो की आपल्या नदीपात्रामध्ये जे केटीवर झाले आत्तापर्यंत प्रशासनाचा त्याच्यावर खर्च झालेला आहे। मुळा नदी हरिश्चंद्रगडापासून तर मुळा डॅम धरणापर्यंत जेवढे केटीवर झालेत तेवढे शासनाचा खर्च झालेला आहे आणि हा खर्च कशासाठी केलेला आहे का गोरगरिबांना पाणी पुरवण्यासाठी हा खर्च केलेला आहे। मग त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांनी यांचे हात पोचतात वर, आमच्या गरिबाचे हात पोचत नाहीत। त्यांनी वरच्या केटीवर हद्द त्यांची दाखवली की इथून खाली पाणी सोडणार नाहीत। मग ते माणसं आम्ही जनावर आहेत का, हा एक आमचा प्रश्न आहे। ह्या शासनाने केटीवर एवढे खर्च केले, गोरगरिबाचा निधी, शेतकऱ्याचा निधी शेरसारा जमा करून याच्यात खर्च केले, मग केटीवर बांधले कशासाठी तुम्ही? कोरडे ठेवायसाठी? याच्यात पाणी काय येत नाही हा प्रश्न डोंगरे पाटलांनी आज उपोषण तयार केलेले, त्याला आमचा जाहीर पाठिंबा राहणार आहे आणि शेवटपर्यंत त्याच्या पाठिंबा खंबीर राहणार आहे। मांडवे खुर्द असू, मांडवे बिरवाडी असू, मांडवे बुद्रुक असू, शिंदोडी असू, जांबूद असू, पलीकडे जांबूद असू, साकुरा असू, बिरवाडी असू, सर्व गावं नदीकाठची काठ हे गावं आहेत, आटोकाट त्यांच्या पाठिंबा खंबीर राहणार आहेत आणि उपोषण हे जाहीर राहणार म्हणजे राहणार। पाणी मिळाल्याशिवाय हक्काचं पाणी आहे, तुमचं हक्काचं पाणी आहे, मग एक करा। उन्हाळ्यात पाणी तुम्ही सोडत नाहीत ना, मग पाणकाळ्याचं पाणी तुम्ही खाली येऊन देऊ नका, तुमचं पाणी तुम्ही वरच अडवा, आम्हाला खाली येऊन नका देऊ, तुमच्या तिकडे पाणी साठवण्याची क्षमता दाखवा। हे माझं आम्ही आमरण उपोषण करतोय, कशासाठी करतोय? पाणी मिळण्यासाठी। मग तुम्ही का लक्ष देत नाही? अधिकारी वर बसलेत, पगार घेतात, खुर्च्यावर बसतात, गोरगरिबाचं काय? त्यांच्यासाठी आम्ही मतदान देतो, मतदान आमचं हक्काचं आहे, मग आम्ही हक्कासाठी पाणी मागतो, का देत नाही तुम्ही? त्यावेळेस काय गाजवता? पाणी आम्ही सोडणार नाही, आमचा हक्क गाजवता, तुमची हद्द दाखवता, आम्ही कोण आहेत हे आपल्याला कळायला नको का? याच्यासाठी आम्ही आज डोंगरे पाटलाच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि खंबीर उभे राहणार। आम्हाला नुसतं आशेचं गाजर दाखवलं साहेब। इचड साहेब यायचे दिवस मतदारसंघ आमचा अकोला होता आणि खासदारकीला नाशिक होतं। नाशिकला गेलं का ते म्हणते तुमचे बाळासाहेब थोरातांका तुमचे यथा मांडा, इचड साहेबांका गेलं का ते म्हणते बाळासाहेब थोरातांका यथा मांडा। असं करता करता आमचे 50 वर्ष फेल गेले। शेवट आमच्यावर उपासमारीचा प्रश्न आता उभा राहिला। त्याच्यामुळे आमचे उपसरपंच डोंगरे पाटील हे आता अमर उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। मग त्याला 10 दिवस होतं आहे का 15 दिवस चालतं आहे याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही। आम्हाला घेणं देणं आहे फक्त पाण्याशी। आम्ही सुभाष भाऊ डोंगरेंना शेवटपर्यंत आहे अशी साथ देणार। 10 ते 20 गाव आहेत आता या उपोषणामध्ये, आज फक्त सुरुवात आहे, उद्या काय काय होणार आहे
ते वर अधिकाऱ्याला कळत, आमदाराला कळत, खासदाराला कळत, वर लांबटे पाटील आहेत, वर पिचड पाटील आहेत, खाली विखे पाटील आहेत, एकूण डीजे आवटे होते. आता तुम्हाला तो लंके पाटील आहेत. सगळ्यांना आम्ही निवेदन दिले. मग आता काय होतं त्याचं त्यांची काय उत्तरं येतात तशी आम्ही उत्तरं देऊ. मी आज 1/3/2024 रोजी पाणी प्रश्न मुळामध्ये पाणी प्रश्नाच्या उपोषणासाठी बसलो आहे. खऱ्या अर्थानं मी मुख्यमंत्र्यापासून तर पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना प्रांतशील सर्वांना निवेदन दिलेलं आहे. मला कोणाचाही याच्या ह्या पाणी आमच्या संदर्भात कोणतेही उत्तर भेटलेलं नाही, म्हणून आज उपोषणात बसलो आहे. खऱ्या अर्थानं मुळा नदी पात्रात पाणी नाही असं म्हटलं जातं, परंतु नाही. मुळा नदीत अकलापूरपर्यंत पूर्ण नदी भरलेली आहे. खाली शिरी चिकलठारपासून पूर्ण भरलेली आहे. परंतु हे मधले जे गावं आहेत, पारनेर तालुक्यातील 7-8 आणि संगमनेर तालुक्यातील 7-8 या गावांमधील जी मुळा नदी आहे, खरं यांच्या हक्काचं पाणी यांना मिळालं पाहिजे. हा संघर्ष जवळजवळ 20-25 वर्षापासून चालू आहे, परंतु याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. या ठिकाणी 3 तालुक्याचे 3 आमदार आहेत आणि ते 3 आमदार हा याच्यावर टपतोय. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, परंतु आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही आमची ताकद वापरून शासनाकडे आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतोय. आम्ही कोणत्याकडे भीक मागत नाही. हे उपोषण जोपर्यंत पाणी शिंदोडीपर्यंत जात नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही. वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज, जांबूत.